ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या डे केअर सेंटर उच्च माध्यमिक विभागाचा 12वी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 100% लागला आहे। 100% निकालाची परंपरा कायम राखण्यामध्ये पुन्हा एकदा डे केअर सेंटर कॉलेज यशस्वी झाले। एकूण 126 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते। कॉमर्स मराठी विभागातून 47 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्यामध्ये काजल रामजी थोरात ही 79.50%, प्रथम क्रमांकावर पुष्पा पंढरनाथ सोडणार ही 72.50%, दुसऱ्या क्रमांकावर तर सुनीता चंदू इर्चे ही 64.50% मिळवून यशस्वी झाले आहेत। कॉमर्स इंग्रजी माध्यमातून 27 विद्यार्थी परीक्षेस बसले होते। त्यामध्ये गुणवंत पूर्वी महेश विश्वकर्मा ही 89.50%, मनीष जगन्नाथ महतो हा 82.50%, तर नितीन सांजराम चव्हाण हा 82.33% मिळवून उत्तीर्ण झाला। सायन्स शाखेमधून 62 विद्यार्थी परीक्षेस बसले होते। त्यामध्ये ओजस्विता संजय कापडणे 86%, श्रीराज अरविंद चव्हाण 85.83%, पायल जितेंद्र जगताप 73.33% मिळून यशस्वी झाले आहेत। विज्ञान शाखेमध्ये 2 तर वाणिज्य शाखेमध्ये 8 विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवलं आहे। विज्ञान शाखेमध्ये 18 विद्यार्थी तर वाणिज्य शाखेतील 21 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब उगावकर, संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, सहसंचालिका ॲडव्होकेट डॉक्टर अंजली पाटील, संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाबा कुलकर्णी, ॲडव्होकेट अजय ब्रह्मेचा, अनिल भंडारी, छाया निखाडे, संस्थेच्या अधीक्षिका ॲडव्होकेट मुग्धा सापटणेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य वासंती पाठक यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचं अभिनंदन केलंय। 12वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या कपूर मोरे, नितीन शेट्टे, प्रवीण साळुंके, सारिका पारखे, स्मिता खिरणार, सुगंधा साळवे, दीपमाला पाटोळे, कांचन घुगे, दीपाली कुलकर्णी, मनोरमा प्रदेशी, अश्विनी चव्हाण, बाळासाहेब रणशूर यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदनीय कामगिरीचं कौतुक केलंय। वेद न्यूज ब्युरो, नाशिक।